स्मिता थोरात, मुंबई यांनी जीवन आनंदमध्ये लिहिलं आहे. संवाद हा सुखाचा. माणसं, नाती, व्यवहार यांना जोडून ठेवण्यासाठी सामोपचाराने होणारा संवाद म्हणजे कुरबुरी बऱ्या करून नात्यांना लयबद्धता, आनंद देणारे वंगण. खऱ्या आयुष्यातल्या आणि आभासी जगतातल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधी संवादाविना अंतर वाढत गेल्यानं ती जवळ दूर होत राहतात. आपल्यालाही हे एका क्षणी अचानकच कळतं तेव्हा हळहळ वाटायला लावणारा हा क्षण असतो. क्वचित तो सुटकेचा निश्वासही ठरतो. माणूसपणाच्या दिशेने आपण जाणार आहोत का याचा उहापोह करण्याची गरज भासू लागण्याच्या काळात अशा किती एक गोष्टी हातून निसटू पाहत आहेत. रुसवे, फुगवे तसंच मानापानाच्या प्रयोगांना सहजपणे खो देता आला तर जगण्याचा स्तर उंचावण्याचा मार्ग सुकर होतो याची अनुभूती आपण कधी ना कधी घेतलेली असते. तरीही जगण्याचा अविभाज्य भाग म्हणूनही आपण अतर्क्य तडजोडी करत याला स्वीकारतो. अर्थात या गोष्टींसाठी जसं काही ठराविक वय नसतं तसंच त्याला भाषा, प्रांत, सरहद्दीचं वावडंही नसतं. दुराग्रह, अवाजवी अपेक्षा, अपेक्षाभंगामुळे वाढती धुमस याची परिणती म्हणजे भावनांशी खेळ, कटुता, दुरावणारी मनं, नाती, दुखरे परस्पर संबंध. तरीही आपसातलं वा अगदी दोन देशातलं नातं तुटण्याच्या टोकापर्यंत येऊन ठेपलेले वादही निव्वळ संवाद साधून मिटवण्यात यश येतं. विसंवाद आणि सुसंवाद यातली कडी असलेला कळीचा शब्द म्हणजे संवाद. वाऱ्यागत सुटं होत निसटू पाहणारी नाती पुनश्च नीट साधणारं हे एक महत्त्वाचं टूल किंवा साधन. स्वाभिमान आणि अहं यांच्यातल्या धूसर रेघेमुळे यात गल्लत होत राहते. कुठल्याही मापकाने मोजता न येणारे रुसवे, इगो यांची ताणाताणी किती नि कुठवर करायची हे स्वतःची नाराजी निगुतीनं जपणाऱ्या जीवांना उमगत नाही आणि समजावलं तरी ते बधत नाहीत. आपलं अस्तित्व, अस्मिता यांचं जागतं भान असण्यात गैर नाही. पण स्थळ काळ याचं भान हरवलेली मंडळी विविध रंगी फुग्यासारखी अवतीभोवती तरंगत असतात. त्यांच्या वर्तनशैलीची झळ आपापल्याला बसते या गोष्टींची त्यांना यत्किंचितही जाणीव नसते. स्वतःला विशिष्ट झोनमध्ये ठेवणारे आप्त, स्वकीय, परकीय यत्र तत्र सर्वत्र भेटतात. थोडक्यात समजणं, थोडक्यात समजावणं, मुद्देसूद बोलणं हे संवाद कलेचं मर्म जाणलं की जगण्याला लय येते. वाद होईल म्हणून संवादच टाळला जातो, पण त्यामुळे तर्क-कुतर्काच्या लहरी आपसात गैरसमज निर्माण करतात. तुकोबाराय सांगतात, बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. स्वाभिमान आणि अहंकार यात गल्लत झाल्याने दुरावलेले लोक आठवून पहा. ज्या नात्याची मेंटेनन्स कॉस्ट मानसिक आरोग्याचा बळी हीच असेल तर असं नातं संपलं तरी चालतं. अर्थात काही नाती आपण ते नातं संपवलं म्हणून संपत नाहीत तर क्वचित जबर किंमत वसूल करत राहतात. संवादी सूर लागण्यासाठी भावनिक एकजूट, एकात्मता, एकमेळ ह्या पूरक गोष्टींचा विसर पडला की मनामनात अंतराय निर्माण होतो. हव्या नकोशा गोष्टी, इच्छा असो वा नसो, आपल्याला सामोऱ्या येतात. त्यातूनच मनाला शांतवणारी एखादी झुळूक अलवारपणे मिळते. दृष्टीआड असलेल्या गोष्टीआड दडलेलं कणभर सुख हुडकण्यासाठी वय, रंग, रूप, उंची, धर्म, भाषा, प्रांत अशी कुठलीही अट नसते. राग आणि लोभ या मानवी भावना एका नाण्याच्या दोन बाजू मानल्या तरी त्यांना जोडून ठेवणारी नाण्याची तिसरी बाजूही असते. तिच्यावर प्रेम, ममत्व निरंतर वसत राहावं. संवादातून सूर सापडत नाही म्हणून इतरांचे ट्रिगर पॉईंट्स चाचपडत आणि दाबत राहण्यापेक्षा मौनी संवादही सुखद ठरतो. विसंवादी सूर लागून जगण्यात ताल बिघडवण्यापेक्षा हे किती आनंददायी. बाकी लहानपणी आपल्याला नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय असा लाडिकपणे सुखसंवाद साधणारी प्रेमाची माणसं आपण मोठं झाल्यावर कुठं गायब होतात नकळे.